ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय पवारांचं सोशल इंजिनिअरिंग याच्या संदर्भात, कारण ब्राह्मण समाजाच्या आज विविध संघटनांशी चर्चा करणार आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून, आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। मी आनंद दवे यांच्याकडे जातोय। आनंद दवेजी, चर्चा अशी सुद्धा आहे, पुणे महानगरपालिका निवडणूक पुढच्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। ब्राह्मण समाज निर्णायक आहे पुण्यामध्ये, हे वेगळं सांगायची गरज नाहीये। अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला ब्राह्मण समाजाच्या मनातली ही नाराजी कदाचित राजकीयदृष्ट्या महागात पडू शकते, म्हणून सुद्धा हे मंथन आहे का, सोशल इंजिनिअरिंग आहे का? आमचं म्हणणे, काही निमित्त असू द्या, कोणतेही कारण असू द्या, जर सर्व समाज एकत्र येत असतील आणि हिंदू म्हणून राहत असतील, वागत असतील, तर काहीच हरकत नाही ना। त्यात ज्यांचा राजकीय स्वार्थ कोणाला साधायचा असेल तर साधावा, पण राजकीय स्वार्थ साधत असताना महानगरपालिकेची वेगळी भूमिका आणि विधानसभेची भूमिका वेगळी घ्यायची आणि त्याच समाजाला टार्गेट करायचं, त्याच्यावर उद्देशून काहीतरी बोलायचं, हे नको व्हायला। कोणत्याही जात किंवा समाजा राजकीय वापरासाठी असू नये अशी आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे। जर सगळ्यांना एकत्र करून काही राजकीय स्वार्थ साधायचं असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही, कोणत्याही राजकीय पक्षांनी ते करावं, आम्हाला त्याला काहीच अडचण नाहीये। ठीक आहे, मला विजयजींना विचारायचं, विजयजी, केवळ चर्चा होईल, निश्चितपणे सोशल इंजिनिअरिंग साधलं जाईल, पण प्रश्न अनेक आहेत। त्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांना भूमिका सुद्धा घ्यावी लागेल। ती भूमिका आणि तुमची भूमिका याच्यामध्ये बरंच अंतर सुद्धा आहे। मग पगडीपासून ते अनेक मुद्दे याच्यामध्ये आहेत, त्याबद्दलची तुमची काय भूमिका असेल? तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे जायला तयार आहात? बरोबर आहे ना। जर आता जसं प्रशांतजींनी सांगितलं की याच्या पुढे त्यांचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही प्रकारे ब्राह्मण समाजाबद्दल असो किंवा हिंदू समाजाबद्दल असो असं वक्तव्य करणार नाही, आताच त्यांनी सांगितलं आपल्याला थोड्या वेळापूर्वी, तर आम्ही त्याचं स्वागत करतोय। आमचं म्हणणं हेच आहे की कुठल्याही पक्षाने, त्यांच्या राजकीय नेत्याने ब्राह्मण समाजाची टिंगलटवाळी करू नये। ब्राह्मण समाज आता शून्य झाला आहे आणि एकत्रित झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आणि ते करू नये एवढीच आमची विनंती आहे। त्याच्यासाठीच आम्ही भेटतोय, आमच्या जे काही मागण्या आहेत। ठीक आहे, मला प्रशांतजींना विचारू द्या। प्रशांतजी, या सोशल इंजिनिअरिंगच्या मागे महानगरपालिका निवडणुका ते काही कारण आहे का? कारण तशी चर्चा सुद्धा सुरू आहे की निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाची नाराजी नको, याचा आणि आजच्या या प्रयत्नाचा आणि पुणे महानगरपालिकेच्या किंवा राज्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा कदापि संबंध नाही। पवार साहेबांचा हा म्हणजे नेहमीचाच हा कार्यभाग असतो की या ठिकाणी जे काही समज गैरसमज असते ते दूर करून पुढे जायचं। आपण पाहू शकता की पवार साहेबच एक असे आहेत की त्या मधल्या काळात गुणवंत सदावर्तेंचा किस्सा झाला, त्याच्यानंतर राज्य सरकारला पवार साहेबांनी सांगितलं की एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करू नये। केतकी चितळेच्या प्रकारानंतर सुद्धा साहेबांनी ही प्रतिक्रिया दिली की कोण केतकी चितळे, मी त्याला ओळखत नाहीत। या ठिकाणी ते फक्त शरद पवार साहेब आहेत की जे घडलेल्या प्रकारांना फार काही महत्व देत नाहीत, पण त्याचबरोबर जे चुकीचा घडला असेल ते दुरुस्त करण्यासाठी पुढे येण्याची पवार साहेबांची पहिल्यापासूनची पद्धत आहे। आज जो काय प्रयत्न आहे तो एकूणच मधल्या 5-6 दिवसांमध्ये, खास करून केतकी चितळेच्या प्रकारानंतर एकूणच सगळ्या समाज माध्यमांवर, ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअपवर असेल, ज्या पद्धतीचे मेसेजेस फिरले, ट्रोलरनी ज्या काही गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी हेतू परस्पर 2 समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, तो पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला तो रुचला नाही। आणि म्हणूनच पवार साहेबांनी या राज्यामध्ये अशा प्रकारचा ब्राह्मण आणि इतर हिंदूंमधला एकूणच जो काय जी काय दरी आहे ती दरी वाढू नये याच्याकरताचा आजचा हा केलेला एक स्तुत्य का प्रयत्न आहे। आणि मला असं वाटतं की जे काय नेहमी लोक वेगळा चष्मा घालतात त्यांनी चष्मा काढून पाहण्याची गरज आहे की आपण या संदर्भामध्ये 82 वर्षाचा एक राजकीय नेता ज्यांनी महाराष्ट्रासाठी, देशासाठी खूप सारं काही केलेलं आहे, ते जर अशा प्रकारचा प्रयत्न करून की दरी संपवत असतील तर याचं स्वागतच करायला हवं, ना की त्या संदर्भात त्यांना निवडणुकीच्या संदर्भात जोडत आहोत। पवार साहेब इतके छोटे पण नाहीयेत की ज्यांना महानगरपालिकेसाठी एखाद्या समाजाच्या प्रतिनिधीशी बोलायची वेळ येईल, एवढे पवार साहेब छोटेही नाही। आणि त्या संदर्भामध्ये निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी खूप सारे मुद्दे असतात। एवढा छोटा विचार करून समाजामध्ये भांडण लावणे, परत त्या समाजाची चर्चा करणे, या प्रकारची पवार साहेबांची 60 वर्षाची कारकीर्द कधीच मी आनंद दवेंना विचारतो, माझा वेळ संपलेला आहे। आनंदजी, काय अपेक्षा आहे एक समाज बांधव म्हणून, ब्राह्मण समाजाच्या काय अपेक्षा आहेत आजच्या या बैठकीच्या नंतर? मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत माननीय पवार साहेबांनी अमोल मिटकरीच्या बाबतीत, छगन भुजबळांच्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त करावं। हे जर दोघं चुकले असतील, जसं पवार साहेबांना वाटत असेल, ते त्यांनी सरळ आणि स्पष्ट त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगावं की हे नक्कीच चुकलेले, आम्ही त्यांना समज देऊ।
तरी हा विषय खूप होता आणि पुढच्या अंतरला चालू करू. काल आम्हाला अजून एका राजकीय नेत्याचे फोन होता राष्ट्रवादीचे, त्यांनी सांगितले की आम्ही रविवारी तुमच्या भेटीची व्यवस्था करू. जर आज पवार साहेब हे सगळं करत असतील तर विषय संपतो ना, कुठं वाढतोय. होय पुढचे होय त्याचा राजकीय फायदा होत असेल नाही, त्यांना शुभेच्छा आहेत, आम्हाला काहीच अडचण नाही. दुसरं महत्वाचं असं आहे, जे आता प्रशांतजी सांगतात की सर्व राजकीय कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ, याचा अर्थ कुठेतरी बिनसलं गेलं जातं हे नक्की. आणि त्याच्या आधीचं अमोल मिटकरी असतील किंवा छगन भुजबळ असतील, यांना प्रशांतजी कसं सांगू शकतील, त्यांना त्यांच्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं गेलं पाहिजे. बाकी प्रशांतजीविषयी आमची काहीच तक्रार असायचं कारण नाही. ठीक आहे. मी प्रशांतजींना विचारतो आणि आपला वेळ संपलेला आहे. प्रशांतजी, आज ठोस ब्राह्मण समाजाच्या मनातली अस्वस्थता घालवण्याच्यासाठी काहीतरी होईल का? तसं कुठलं स्टेटमेंट आजच्या बैठकीच्या नंतर थेट शरद पवार यांच्याकडून येऊ शकतं का? मी आपल्याला एकच सांगतो, माझ्या पार्टीत लोकशाही आहे. सामान्य कार्यकर्त्याचं मत सुद्धा आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, जयंतरावजी पाटील असतील, ही सगळी मंडळी ऐकतात, त्याच्यावर कृती होते. मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेबांनी हा पुढाकार घेतलाय. निश्चित पवार साहेब या बैठकीनंतर आपलं मत आपल्यासमोर मांडतील. हा एक पहिला भाग. आणि दुसरा विषय, याच्यानंतर सगळ्याच राजकीय म्हणजे आमच्या किमान कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना जातील. आधी काही बिघडलेलं नव्हतं, पण जे काही थोडंफार बिघडलं असेल ते दुरुस्त करायचं काम आदरणीय पवार साहेब करतील. हा शब्द या निमित्ताने मी नक्कीच आशा करूया. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल आणि याचे दूरगामी राजकीय परिणाम सुद्धा बघायला मिळू शकतात. कारण गेली 2 दशकं या सगळ्या वादातून महाराष्ट्राच्या राजकारणात बरंच काही घडताना आपण बघितलेलं आहे. ही दरी सांधण्याचा जर प्रयत्न होत असेल तर निश्चित त्याचं कौतुक करायला हवं. धन्यवाद, तुम्ही सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत आणि सामंजस्यानं या पुढे जाण्याचा जो आपण सगळे निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक. यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.